त्याची अंमलबजावणी करायची अधिकार जिल्हाधिकाऱ्याला आहे। देत नाही आणि आमची जोपर्यंत खात्री होत नाही तोपर्यंत हा आंदोलन हा लढा आमचा सुरू पाठिंबा दिलाच आहे। निवड भंडारा जिल्ह्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या ओबीसी सेलनं सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणं सुरू केलेलं आहे आणि जोपर्यंत ही लढाई आपली ओबीसीच्या जनगणनेसाठी सुरू राहील तोपर्यंत आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू। ओबीसीची जातीनिहाय जनगणना लढा आमच्या हक्काचा। पक्षाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये ओबीसी जातनीय जनगणना झाली पाहिजे या मागणीसाठी माननीय मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत निवेदन देण्यात आले। गेल्या 30 दिवसापासून भंडारा जिल्ह्यामध्ये जिल्हा कचेरीच्या समोर या ठिकाणी ओबीसी संघटनाचे पदाधिकारी बसलेले आहेत, पण शासनाचा एकही प्रतिनिधी यांना येऊन भेटलेला नाही। सत्ता पक्षाच्या माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी संसदेमध्ये घोषणा केली होती की यापुढे जेव्हा केव्हा जनगणना होईल तेव्हा ओबीसीची जातनीय जनगणना करू, पण ते विसरले। 2024च्या निवडणुकीच्या पूर्वी त्यांनी ही घोषणा केली आणि ओबीसीच्या भरोशावर ते गेली 3 टर्म या देशाचे पंतप्रधान आहेत। 1931 साली या देशामध्ये ओबीसीची जातनीय जनगणना झाली होती तेव्हा 52% ओबीसीची गणना करण्यात आलेली होती। आज माझ्या माहितीप्रमाणे जर ओबीसीची जातनीय जनगणना झाली तर जवळपास 54%च्या वर ओबीसी या देशामध्ये असतील आणि ओबीसीला आपल्या हक्कासाठी लढू शकतील। पण जी परिस्थिती काही लोकांनी निर्माण केलेली आहे आणि केंद्र सरकारने घोषणा करूनही कुठंतरी त्या लोकांच्या या सत्तेमध्ये इंटरफेअर सुरू आहे, हस्तक्षेप सुरू आहे काही मोजक्या लोकांच्या, मुठभर लोकांच्या। तो हस्तक्षेप जोपर्यंत दूर होणार नाही तोपर्यंत ओबीसीला न्याय मिळणार नाही।